अमरावती लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सुद्धा अमरावतीवरती प्रबळ दावा ठोकलाय। त्यामुळे भविष्यात या मतदारसंघावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। पाहुयात हा खास रिपोर्ट। अमरावतीत काँग्रेसची विभागीय आढावा बैठक पार पडली। बैठकीसाठी आलेल्या सर्व नेत्यांनी अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा केला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसाठी आग्रही असल्याची भूमिका मांडली आणि येत्या 1-2 दिवसात हा तिढा सुटेल अशी प्रतिक्रिया अमरावतीत दिली। अमरावती ही तर काँग्रेस करता आम्ही आग्रही आहोत, मिळाली पाहिजे। या बाबतीतली अंतिम चर्चा 2 दिवसामध्ये होईल। कदाचित शक्य झालं तर उद्या सुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत। शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल। माझ्या मते 2 दिवसात हा अंतिम निर्णय होईल। काँग्रेसच्या या दाव्यानंतर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या। अमरावती लोकसभेसाठी आधीपासूनच उद्धव ठाकरे गट तयारीला लागलाय। नवनीत राणांच्या आधी शिवसेनेचाच खासदार होता अशी भूमिका घेऊन ठाकरे गटाने आपली दावेदारी ठोकली आहे। उद्धव ठाकरेंविरोधात नवनीत राणांनी केलेल्या वक्तव्याचा बदला घ्यायचा आहे, म्हणून ही जागा ठाकरे गटालाच मिळावी अशी मागणी स्थानिक नेते करतात। ज्या इथल्या खासदारांना आमच्या आदरणीय उद्धव साहेबांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत 5 वर्ष त्यांच्या विरुद्ध बोलली, त्या खासदाराला आमच्या शिवसैनिकाच्याच हाताने पराभव त्याचा झाला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे। अमरावतीत यापूर्वी काय चित्र होतं याचा विचार केला तर 1998 ला रासू गवई रिपाईंच्या तिकिटावर जिंकून आले। मात्र त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेचाच दबदबा राहिलाय। 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे अनंत गुढे, 2009 आणि 2014 शिवसेनेचे अनंतराव अडसूळ, 2019 अपक्ष उमेदवार नवनीत राणा। 2019 ला शिवसेनेची सलग 4 टर्म असलेली सत्ता मोडीत काढत नवनीत राणा जिंकून आल्या होत्या। मात्र त्यावेळी त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भक्कम साथ लाभली होती। आता मात्र चित्र तसं नाहीये। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे मवियामध्ये आहेत, त्यामुळे राणांचाही मार्ग खडतर आहे। त्यातच बच्चू कडूंनी राणांना त्यांच्या प्रहार पक्षाकडून लढण्याची ऑफर देऊन बुचकळ्यात टाकलंय। अमरावतीची जागा आता हॉटस्पॉट बनली आहे। शिंदे गटाकडून आनंदराव अडसूळ किंवा त्यांचा मुलगा कॅप्टन अभिजित अडसूळ इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत, तर ठाकरे गट तोडीस तोड चेहऱ्याच्या शोधात आहे। दुसरीकडे काँग्रेसने जागेची मागणी केली असली तरी अजून आपले पत्ते उघडले नाहीत, पण नाना पटोलेंनी तर काँग्रेस तयारीला लागल्याचं सांगून टाकलंय। महाविकास आघाडीमध्ये जागा जवळपास फायनल झालेल्या आहेत। योग्य वेळेवर आम्ही या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील। महायुतीतही रवी राणांबद्दल उघड नाराजी आहे। त्यांना अडसूळ पिता पुत्रांचं आव्हान आहेच, दुसरीकडे बच्चू कडूंचेही रुसवे फुटवे सुरू आहेत। तर मवियामध्ये आता ठाकरे गटानंतर काँग्रेसची दावेदारी समोर आली आहे। त्यामुळे अमरावतीत हाय व्होल्टेज बॅटल पाहायला मिळणार यात शंका नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।